दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या ना. माझं नाव लक्ष्मण पांडुरंग आयनोर, राहणार गळणी, तालुका श्रीरामपूर. मी शिर्डी नावानंच बैलांचं हे नाव सांगतो मी, कारण साईबाबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी. तुमच्या जो हातामध्ये आता नंदी आहे, त्याची ओळख द्या ना. फायर आहे. काय विशिष्ट सांगायला? विशिष्ट म्हणजे गाडा बिडा जर पाहिला तर वासूर थांबत नाही, असं डोळे बिळे बांधून त्याला झोपावं लागतं, नाही तर लाथा बिथा भरपूर मारतो. चारही पायाने? चारी पायी संगत मारतो. तुमचा ना या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख आहे हो. खूप वासरं तुम्ही घडवली. नाही, भरपूर वासरं म्हणजे जवळजवळ शक्यतो 90% पब्लिकचेच बैल घडवले आपण. बारीक वासर घेऊन तयार केली आणि पब्लिकनं हाकलून दिली मुंबईमध्ये प्रत्येकाला अशी. आज काय नियोजन झाला तुमचं मुंबईमध्ये? आज काय झालं, सुरेंद्र शेठनी एक 3 वारापूर्वीच बैल मागितला होता फायर, पण आजारी पडल्यामुळे बैल आणला नाही त्यावेळेस. त्यानं शेवटच्या मैदानाला एक बैल घेऊन येतो म्हणलं, मग आज येणं झालं ते. नक्कीच ना. शेठ पण आम्हाला बोललेले का, ते स्वतः बोलतात का जेव्हा मोठी शर्यत असेल ना तर मी स्वतःहून येईल म्हणून तुम्ही बोलले. हा, बोललो होतो. मग ती शर्यत पण मोठी जमलेली आहे, मग बैल पण घेऊन आलो, दोन्ही कामं केली असं केलं. फायरचा ना एखादा किस्सा सांगा ना. फायर समजा मी असं मोकळा त्याला फेरा द्यायसाठी घेतला गाड्यात घालायला, तर त्यावेळेस आम्ही 8 जण होतो. 8 जणांना पण आवडत नव्हतं बैल. डायरेक्ट लाता बिता टाकायचं घोड्यावर उडत होतं बैल. नंतर मोकळा सोडून घरी आणलं बैल. असं तुमची ना या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक ओळख म्हणून एक 15-16 वर्ष तुम्ही एक नाही, आता 23 वर्ष चालू आहे मला या क्षेत्रामध्ये. जे आपले पंढरी शेत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक 15-16 वर्ष बैल बघण्याची तुम्ही स्वतः ड्रायव्हरचं पण काम केलं. 4 वर्ष मी गाडी बेडी हाकलली त्यांची, बैल पण दिली. आज ती व्यक्ती पाहिजे नव्हती, कुठेतरी कमी बसते त्यांची. कमी बसते मैदानात. तुमचा ना त्यांचा एक काय एखादा किस्सा सांगायला चांगला. आमचा किस्सा म्हणजे समजा त्यांना बैल जर घ्यायला ठरला नाशिकमध्ये, तर पहिला फोन मला करायचे, बैल कुठला कसा काय, त्यानंतरच निर्णय घ्यायचे ते घ्यायचा किंवा नाही घ्यायचा. आणि विश्वास म्हणजे डायरेक्ट बुवा आपलं वडिलांसारखं त्यांचं आपलं हे होतं, प्रेम होतं. मी ऐकून आहे का भुंग्याची खरेदी करताना पण थोडाफार किस्सा झाला, थोडा सांगा ना. चालूच राहते किस्से. कारण का दादा रात्री चालते खरेदी, रात्र आलते त्यावेळेस मी मुंबईमध्येच होतो. आम्ही आपला संदीप शेठला बादल बैल दिला, त्या बैलाचा व्यवहार होता ना, त्यावेळेस मुंबईत होतो. शेठचा आणि त्यांचा गुरव शेठचा फोन आला, आम्ही घरी येऊ राहिलो. त्यांना मी मुंबईतच आहे. ते पाठी 3 वाजता घरी आले. ते रात्रीच ते व्यवहार जमला होता. मी बघतो ना, आपण जेव्हा मुंबईमध्ये उतरताना तर सुरेंद्र दादा आले, मिलिंद दादा आले, यांच्याच घरी कायम उतरतो. आणि माणूस की आहे ना, त्याने बुवा मुंबईमध्ये भरपूर माणसं आहे, पण समजा 90% माणसं चांगले, 10% थोडं यायचे. व माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जाणवलं तसं मला. असं झालं. एक चर्चेचा विषय ना, 1 करोडचा बंगला, त्याच्याविषयी काय बोला? 1 कोटीचा आहे. हां, नाही बाई, आपल्या जिद्द होती बघ, घरचे पण बोलले बांगला बांधायचा, पण म्हणलं आपल्याला बैलांच्या जीवावर बांगला बांधायचा. आणि बैल पण आपले समजा वर्षाला 3-4 वासर विकत गेले, चांगले पैसे भेटत गेले. असं झालं. हरण्या ऐकला होता संदीप बैल. त्यानंतर ताडोलीवाल्यांना महेश शेठच्या भावांना 1 दिला, पंडित शेठ मात्र गोलवलीवाल्यांना ती 1 दिला, नाचे दिला. त्याच्यानंतर चिक्क्या दिला संतोष शेठला. मग ती 4 बैल एकाच वर्षी तिकडे गेले. काम थोडं वर आलं फास्टमध्ये. याच्याकडनं काय अपेक्षा असेल फायरकडनं? याच्याकडनं काय नाही, जरी समजा आता 3 फेरला पळालेला आहे. पहिलं मैदान कोरेगावमध्ये केला, घाटामध्ये सेकंडला पण पळतो बैल. पण आता काय हो राहिलं, पायरा तसा होऊन राहिला तेऱ्यांचा. समजा आपला कमी होतं किंवा ते कमी होतं असं हो राहिलं, थोडीफार बारी पडून राहिली. आणि बिनजोडला घोड्यात पण पळतो, पण शक्यतो त्याच्याकडून अपेक्षा आपल्याला घाटामध्येच जास्त स्पीडमुळं. खूप चर्चा व्हायची घाटामध्ये, तो स्पीडच तेवढा आहे त्याला, असं पाय टेकत नाही बैलाची. असं आहे. तिकडच्या भागामधला थोडा खेळ वेगळा आहे ना? हा, वेगळा आहे तो. आपल्याला थोडं कसं आपल्याला इकडल्या खेळायचे, समजा मुंबई झालं, नाशिक झालं, सातारा झाला, हे खेळ वेगळा आणि ते खेळ वेगळा आहे जरा. आणि तिकडं बैल समजा नुसतं गळ्यात घालायचे आणि सोडायचे, असं आहे. आपल्या बैलांना थोडं तिकडं वेगळं वाटतं पळायला. तुम्ही आजभर एवढी बैल विकली, तुमच्या एखादा आवडीचा म्हणजे बैल तोच एक कोणता तरी काय सांगाल का? नाही, आता जवळजवळ जेवढी बैल दिली ना, मग ते डायरेक्ट काय बाबा 2 नंबर 1 नंबरमध्येच पळाले. आवड निवड कोणच्याच बैला करता येणार नाही आपल्याला. बाबा तुम्हाला वाटत बाबा खरोखर हा बैल आपल्या दावणीतला हिराच होता का, असं काय सांगाल एखादा? आता आपलं म्हणजे हिरा म्हणजे तेजा आणि चिक्या, म्हणजे टॉपलाच पळेल डायरेक्ट. संतोष शेठला चिक्या दिलता आणि आत्ता तेजा.
हे 2 बैल. त्याच्या आधी वादळ समजा त्याची पाय टेकत नव्हती, पण काही कारणामुळे बैल कमी झाला पळायचा. असं याचा ना एखादा आणखी एक किस्सा म्हणजे घरी कसा फायर वगैरे कसं तुम्ही सांभाळता? घरी लहान मुलं मुली बारीक कोणी जाऊन द्या, काहीच करणार नाही. एकदम शांत स्वभाव घरी. मारणार नाही, काही नाही, कोणी सोडायचा. मोकळा जरी सोडला तर खोटीवर येतो बैल. असं तुम्ही आता या क्षेत्रामध्ये बिनजोडचे दिसता, तर आजच्या मैदानाची चर्चा तुमच्यापर्यंत पण आली असेल ना काय? हां हां, मोठ्या गाड्या जमलेल्या चांगल्या, टॉपच्या गाड्या सगळ्या पण. असं फायरबद्दल आणखी काय माहिती द्या ना मला थोडंसं. नाही, बैल एकदम म्हणजे असं घरी एकदम शांत राहतो. मैदानात आल्यानंतर बैलाचे गळ्यात घालताना डोळे बांधावंच लागते, नाही तर तांगे बिंगे पाहिले का बैल डायरेक्ट उडतो वर. हां, सुट्टीला एकदम किती फास्ट बैल असला तरी त्याला ओव्हरटेकच करणार ते सुट्टीला जागेवर. पण त्याचं वय कमी असल्यामुळे आपण जास्त हाकलून नाही राहील त्याला. त्या दिवशी घाटामध्ये गेलो, बैल भीतीला आदळल्यामुळं दात पाडला एक त्याचा. नाही पण जेव्हा घाटामध्ये हा आघात होतो ना, का आदात वासराने या ठिकाणी मैदान गाजवलं, काय बोला? नाही, ज्या दिवशी घाटात पळालं त्या दिवशी आपल्या समजा घाटात नाव नव्हतं. पुण्यामध्ये सगळे, साताऱ्याला नाव झालं, नाशिकला झालं, सगळीकडे नाव झालं आपलं, मुंबई. पण घाटामध्ये असं नाव निघत नव्हतं लक्ष्मण ड्रायव्हरचं. पण या बैलानं आपलं नाव घाटात पण केलं. नक्कीच ना, कारण का ना तिकडे पहिले नाशिकची आपल्या या साईडची बैल जात नव्हती. ते म्हणायचे बाबा बैल हाणत्या मारत्या म्हणून पळत्या, पण असं हे बैल याला काहीच करावं लागत नाही. असं घाटामध्ये गरम. तुमच्या एक शिर्डी भागातला किस्सा सांगा ना पहिला. शिर्डीमध्ये आमच्याकडे घोड्यातले खेळ चालते, घोड्या बैलातले. आता तुमच्या दावणीला किती बैल आहेत? आत्ता पुन्हा 7 खोंड आहे दावणीला. म्हणजे असेच घेतले, चालू खोंड घेतले, पाहिले पटला आपल्या घेतला खोंड, असं पब्लिकचेच घ्यायचे. एक प्रश्न विचारत झाला, समजा आजच्या या मैदानानंतर समजा याला एक विक्रमी मागणी आली तर काय तुम्ही द्याल काय? नाही, अजून तर तसा काही विचार नाही. विकणार आपण, पण मग आपली एक इच्छा पुरी करायची आहे, मग विकायचं घाटामध्ये. घाटावर काय इच्छा असेल? नाही, घाट एक म्हणजे बारी सगळ्यात आतून केली पाहिजे बैलांना. हां, घाटामध्ये. पण पायऱ्यात असा आता पाहणार आहे आपण गणपतीमध्ये, ज्यावेळेस घाट चालू होतील टॉपच्या पायऱ्यात बैल पळवणार. नक्कीच दादा, तुमचे देखील धन्यवाद. फायर बैल आला आणि मिलिंद दादाने पण आम्हाला कळवलं आणि ती मुलाखत आम्हाला घ्यायला भेटली. हो, धन्यवाद तुमचं पण, तुम्ही आमची मुलाखत घ्यायला आल्याबद्दल. दादा, याचा ना घाटामध्ये एक किस्सा झाला, थोडा सांगा ना. काय झालं, घाटात पहिल्याच घाटाने आला बैल, तर 12 सेकंदात बारी लावली ती बैलानं लहान वासरामध्ये. त्यावेळेस पूर्ण घाट टाळ्या वाजवत होता वासराला, भाऊ एवढं बारीक वासून घाट कसा तोडला. तर त्यावेळेसच भरपूर मागणी झाली वासराला. 2-3 घाटात बैल न्याला. एक जण तर चावी देत होता गाडीची, म्हणे का चावी घेऊन वासरू दे म्हणे आम्हाला. पण म्हणलं आपल्याला काय सध्या द्यायचं नाही. त्यानंतर घरी पण 2-3 पार्ट्या आल्या, पण म्हणलं सध्या काय वासरू आपल्याला द्यायचं नाही आता. नक्कीच ना, घाटाचा विषय काढला ना तर घाटाच्या राजाची आठवण येते. हो, मन्या. काय बोला? नाही, मान्या म्हणजे मान्याचा होता, मनासारखा बैल होणारच नाही. आणि घाटात म्हणजे पूर्ण घाट उभा राहायचा मान्याला, ज्यावेळेस मान्या घाटात राहायचं त्यावेळेस एवढी बारी म्हणजे आतूनच करायचा सगळ्यात. आपली पण इच्छा आहे का मान्याच्या दावणीच्या एक वेळेस शेटकडे बैल न्यायचा आहे. नक्कीच. त्याच्यात स्वतः शेट संघ मी स्वतः बोलणार आहे. चालेल, आपल्या यूट्यूब मार्फत ना त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचावी इच्छा. त्यांचं नाव पण समजा घाटात बैलवर नेणार, हे मला पण 90% खात्री आहे बैलावर. चालेल.